नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 27 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला बॅडमिंटन संघाने विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मंजूर विधेयकाद्वारे मराठा समाजाला महाराष्ट्रात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण दिले जात आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 10%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, समर हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या उपस्थितीत 60वी म्युनिक सुरक्षा परिषद कोठे होत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जर्मनी येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार किती देश भारतीय नागरिकांना विजामुक्त प्रवेश देतात? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 62 देश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्य सरकारने आपल्या तरुणांना व्याजमुक्त कर्जासह सक्षम करण्यासाठी स्वयं योजना सुरू केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ओडिशा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, जागतिक वेल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 फेब्रुवारीचा 3रा रविवार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या संस्था सहकार्य करत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नासा आणि जाक्सा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, नीम समिट आणि ग्लोबल कडुनिंब व्यापार मेळ्याची मुख्य थीम ही काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शाश्वत शेती, आरोग्य आणि पर्यावरणासाठी कडुलिंब। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस 2024 कधी येतो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 20 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 11वा आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 चंदीगड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या भारतीय राज्याने गुप्तेश्वर जंगलाला 4थे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 ओडिशा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोटक महिंद्रा बँकेचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक JMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 KVS मेनियन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारत सरकारने सादर केलेल्या सागर आकलन मार्गदर्शक तत्वांचे प्राथमिक लक्ष्य हे काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पुरवठा कार्यक्षमता। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी पाळला जातो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 20 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, अनुराग सिंग ठाकूर यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोठे सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गुवाहाटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय अन्न महामंडळाचे FCI नवीन अधिकृत भांडवल काय आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 21,000 कोटी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. गोवा सरकारने मिश्रित वित्त सुविधा स्थापन करण्यासाठी कोणासोबत सहकार्य केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जागतिक बँक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उत्तर भारतातील पहिले पिझ्झा ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, चंदीगड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 36वा वार्षिक फ्लावर शो कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, नोएडा येथे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.